विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये एकवाची विधानाचे चिन्हांकन कसे करावयाचे याचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यावर आधारित काही उदाहरणेही आपण घेतलेली आहेत। आजच्या तासिकेमध्ये आपल्याला सामान्य विधानांचे चिन्हांकन याचा अभ्यास करावायचा आहे। सामान्य विधानांचे चिन्हांकन या मुद्द्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। आता सामान्य विधानाचे चिन्हांकन अभ्यासत असताना या सामान्य विधानाचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे का, ज्याचा अभ्यास आपण पाठीमागील तासिकेत केलेला आहे। अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विधानाचे वर्गीकरण आपण प्रामुख्याने 2 प्रकारात केलेलं होतं आणि ते वर्गीकरण होतं की एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी विधाने। पहिलं वर्गीकरण होतं त्यातलं एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी विधाने। एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी विधाने। एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी विधाने हा एक प्रकार आपण केला होता आणि दुसरा प्रकार आपण दुसरं वर्गीकरण केलं होतं दोन वर्गांविषयी। आता या ठिकाणी 2 वर्गांविषयी, वर्ग हा शब्द जो आहे तर वर्ग हा शब्द एका समूहासाठी, जातीसाठी म्हणजे जातीसूचक समूहसूचक हा शब्द आहे वर्गांविषयी। 2 वर्गांविषयी किंवा 2 वर्गातील संबंध प्रतिपादन करणारी विधाने असे आपण सामान्य विधानाचे वर्गीकरण 2 भागामध्ये केलेलं होतं। याचा अभ्यास आपण मागील तासिकेतही केलेला आहे की सामान्य विधानाचं पहिलं वर्गीकरण आहे की ज्यामध्ये एका वर्गाविषयी प्रतिपादन केलेलं असतं म्हणजे मांडलेलं असतं, विश्लेषण केलेलं असतं, सांगितलेलं असतं। ज्या वर्गामध्ये एका वर्गाविषयी प्रतिपादन केलेलं असतं असा एक सामान्य विधानाचा प्रकार आणि दुसरा सामान्य विधानाचा प्रकार की ज्या विधानांमध्ये 2 वर्गांविषयी प्रतिपादन केलेलं असतं किंवा 2 वर्गातील संबंध प्रतिपादन केलेलं असतं म्हणजे सांगितलेलं असतं, स्पष्ट केलेलं असतं, विश्लेषण केलेलं असतं। असे आपण सामान्य विधानाचे 2 प्रकार आपण अभ्यासलेले होते। आता या 2 प्रकारांपैकी यातला जो पहिला प्रकार आहे की एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानांचे चिन्हांकन कसे करावयाचे याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। कोणत्या प्रकाराचा? या 2 प्रकारापैकी या पहिल्या प्रकाराचा की ज्या विधानांमध्ये एका वर्गाविषयी प्रतिपादन केलेलं असतं, एखाद्या समूहाविषयी माहिती दिलेली असते, एखाद्या समूहाचं विश्लेषण केलेलं असतं, असं एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी, एका वर्गाविषयी माहिती देणारी जी विधाने सामान्य विधाने आहेत अशा सामान्य विधानांचं चिन्हांकन कसं करायचं याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करायचा आहे। म्हणजे एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानांचे चिन्हांकन कसे करायचे ते आपण पाहूया। आता एक वर्ग अंतर्भूत असलेली जी सामान्य विधाने आहेत, एक वर्ग अंतर्भूत असलेली, अंतर्भूत म्हणजे समाविष्ट असलेली जी सामान्य विधाने आहेत ती सामान्य विधाने 4 प्रकारची आहेत। ती सामान्य विधाने किती प्रकारची आहेत?
4 प्रकारची. कोणती 4 प्रकारची विधाने? एक वर्ग अंतर्भूत असलेली, एक वर्ग समाविष्ट असलेली जी सामान्य विधाने आहेत की ज्या वर्गांमध्ये एका वर्गाविषयीच माहिती दिलेली आहे, एका समूहाविषयीच माहिती दिलेली आहे, अशा सामान्य विधानांचे 4 प्रकार आपणास आजच्या तासिकेत अभ्यासायचे आहेत. आणि त्या 4 प्रकाराच्या जे विधानं आहेत सामान्य विधानाचे, त्यांचं चिन्हांकन कसं करायचं, चिन्हांकन करत असताना त्यांची मांडणी कशी करायची, तेही आपणास आजच्या तासिकेत अभ्यासायचं आहे. सर्वप्रथम आपण याचे प्रकार कोणकोणते आहेत पाहू. याचे 4 प्रकार मी तुम्हाला सांगितलं. त्यातला पहिला प्रकार आहे सर्व अस्तित्वाची विधान. सर्व अस्तित्वाची विधान हा पहिला प्रकार आहे. एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचा, एक वर्ग अंतर्भूत असलेल्या समाविष्ट असलेल्या सामान्य विधानाचा हा पहिला प्रकार आहे सर्व अस्तित्वाची विधान. दुसरा प्रकार कोणता आहे? सर्व नास्तित्वाची विधान. सर्व नास्तित्वाची विधान हा त्याचा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार कोणता आहे? आता हे 2 प्रकार झाले. सर्व अस्तित्वाची विधान पहिला प्रकार, दुसरा प्रकार सर्व नास्तित्वाची विधान हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे अस्तित्ववाची विशेषवाची अस्तित्ववाची किंवा विशेषवाची होकारात्मक विधान हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार आहे त्याचा अस्तित्ववाची म्हणजेच विशेषवाची नकारात्मक विधान असे एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचे 4 प्रकार आहेत. अस्तित्ववाची, नकारात्मक विधान किंवा नास्तित्वाची विधान असंही म्हणू शकतो. अस्तित्ववाची किंवा विशेषवाची होकारात्मक विधान, सर्व नास्तित्वाची विधान किंवा सर्व अस्तित्वाची विधान असे एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचे हे 4 प्रकार आहेत. सर्व अस्तित्वाची विधान, सर्व नास्तित्वाची विधान, अस्तित्ववाची, विशेषवाची होकारात्मक विधान, अस्तित्ववाची, विशेषवाची नकारात्मक किंवा याला आपण नास्तित्वाची विधान असंही म्हणतो. आता या 4 प्रकारापैकी विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपणास या 2 प्रकारांचा अभ्यास, कोणत्या 2 प्रकारांचा? सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन कसं करावायचं आणि सर्व नास्तित्वाची विधानांचं चिन्हांकन कसे करावायचे याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करायचा. आता सर्व अस्तित्वाची विधान आणि सर्व नास्तित्वाची विधान, परंतु कोणती? सर्व अस्तित्वाची विधान आणि सर्व नास्तित्वाची विधान ही 2 वर्ग अंतर्भूत असलेली विधाने किंवा त्या विधानांमध्ये 2 वर्गांविषयी संबंध प्रतिपादन केलेलं अशी ही विधाने असू शकतात. परंतु त्यांचं चिन्हांकन आपणास आज नाही अभ्यासायचं. आजच्या तासिकेत कोणतं? की ज्या विधानांमध्ये एका वर्गाविषयी माहिती दिलेली असते, ज्या सामान्य विधानांमध्ये एक वर्ग अंतर्भूत असतो, समाविष्ट असतो, अशाच एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानांच्या या 2 प्रकारांचं सर्व अस्तित्वाची विधान आणि सर्व नास्तित्वाची विधान यांचं चिन्हांकन कसं करायचं याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेमध्ये करावायचा आहे. त्यातला पहिला प्रकार आपण या ठिकाणी घेऊया. सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन कसं करायचं आहे. सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन कसं करायचं आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी घेऊया. आता पहा, एक उदाहरण या ठिकाणी लिहितो मी. प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे.
आता या विधानाकडे थोडंसं लक्षपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो. या विधानामध्ये कितींविषयी माहिती दिलेली आहे? किती वर्गांविषयी माहिती आलेली आहे? 2 वर्गांविषयी माहिती आलेली आहे का? नाही. या वर्गामध्ये फक्त नाशवंत या एका वर्गाविषयीच माहिती आलेली आहे. दुसरा वर्ग या ठिकाणी नाही आहे. म्हणजे एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचा हा प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात तो सर्व अस्तित्वाची विधान आहे. कारण इथं प्रत्येक म्हणजे सर्वांविषयी माहिती आलेली आहे आणि अस्तित्वाची म्हणजे ती होकारार्थी आलेली आहे. म्हणजे ज्या विधानामध्ये आलेली माहिती ही सर्वांसंबंधी असते आणि ती माहिती होकारार्थी स्वरूपाची असते, परंतु त्यात एकच वर्ग अंतर्भूत असतो, त्याला सर्व अस्तित्वाची विधान असा म्हणतो. याची व्याख्या आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे या सर्व अस्तित्वाची विधानाकडे पाहिल्यानंतर याच्यामध्ये किती वर्गांविषयी माहिती आहे? या एकाच वर्गाविषयी माहिती या ठिकाणी आलेली आहे. प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे हे विधान सर्व अस्तित्वाची विधान आहे. आता या विधानाचं, या सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन करण्यासाठी त्याचे तार्किक परिभाषेत आपल्याला रूपांतर करावं लागतं. ज्यावेळेस आपण या विधानाचं तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर करू त्याच वेळेला आपल्याला चिन्हांकन कसं करायचे ही पद्धत लक्षात येईल. हे जे विधान आहे या विधानाचं आपणास कशात रूपांतर करावं लागेल? याचं तार्किक परिभाषेमध्ये, तार्किक परिभाषेमध्ये याचं रूपांतर आपणास करून घ्यावं लागतं. म्हणजे चिन्हांकनाच्या पायऱ्या कशा आहेत, चिन्हांकन कसं करायचं ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. मग या सर्व अस्तित्वाची विधानाचं आपलं हे जे सर्व अस्तित्वाची विधान आहे की प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे, या सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन करण्यासाठी त्याचं तार्किक परिभाषेत रूपांतर करत असताना हे विधान प्रत्येक गोष्टीबाबत, हे विधान काय करत आहे पहा, हे विधान प्रत्येक गोष्टीबाबत नाशवंत या विशेषणाची पुष्टी करतं, खात्री करतं. पुष्टी करतं म्हणजे खात्री करतं की प्रत्येक गोष्ट कशी आहे, नाशवंत आहे. म्हणजे हे विधान प्रत्येक गोष्टीबाबत नाशवंत या वैशिष्ट्याची काय करत असतं, या विशेषणाची पुष्टी करत असतं, खात्री करत असतं. असं या ठिकाणी आपणास निदर्शनास येईल की प्रत्येक गोष्ट, जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट कशी आहे, नाशवंत आहे. म्हणजे या विधानामध्ये जे विशेषण आहे ते विशेषण काय करतं, कशात पुष्टी करतं की या विधानामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व कशा आहेत, नाशवंत आहेत. म्हणजे हे विधान प्रत्येक गोष्टीबाबत नाशवंत या विशेषणाची पुष्टी करते. आता याला तार्किक परिभाषेमध्ये जर आपण रूपांतर केलं, या विधानाला आपणास चिन्हांकन करत असताना कशात परिवर्तित करावं लागेल, तार्किक परिभाषेत परिवर्तित करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, काही अवघड नाही. तार्किक परिभाषेत रूपांतर करणे म्हणजे काय करणे पहा, याचा काय अर्थ होतो तो आपणास लिहायचा आहे की कोणतीही गोष्ट असो, कोणतीही गोष्ट असो, कॉमा ती गोष्ट नाशवंत आहे, ती गोष्ट नाशवंत आहे. असं याचं तार्किक परिभाषेत आपण रूपांतर या ठिकाणी करू शकतो की जे प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे याचा अर्थ काय होतं, याचं तार्किक परिभाषेत रूपांतर काय होईल की कोणती गोष्ट असो ती गोष्ट कशी आहे, नाशवंत आहे. असं याचं या विधानाचं तार्किक परिभाषेमध्ये आपण रूपांतर करू शकतो. आता काहीही, कोणताही, काहीही, कोणताही ही जी शब्द आहेत आणि ती, तो ही जी शब्द विधानामध्ये येत असतात, हे विधाने, हे शब्द कोणत्याही व्यक्तीचे प्रतिनिधित्व,
कोणत्याही व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून या शब्दांऐवजी जर आपण व्यक्तिचल वापरला, या शब्दांऐवजी आपण जर काय वापरला, व्यक्तिचल वापरला. काय वापरला? व्यक्तिचल. काय उपयोगात आणलं आपण? व्यक्तिचल उपयोगात आणलं. तर याचं चिन्हांकन करत असताना रूपांतर कसं होतं पहा. आता मी काय म्हटलं पहा, परत एक या ठिकाणी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, की प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे याचं तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर करत असताना ते रूपांतर असं होतं, कोणतीही गोष्ट असो ती गोष्ट नाशवंत आहे, असं याचं तार्किक परिभाषेत रूपांतर होतं. आता या ठिकाणी जे काहीही हा शब्द आहे किंवा कोणताही असा शब्द येतो कधी कधी विधानामध्ये, किंवा विधानामध्ये ते असा शब्द येतो, किंवा विधानामध्ये ती हा शब्द येतो. तर काहीही, कोणताही, ते, ती हे जे शब्द आहेत हे शब्द कोणत्याही व्यक्तीचे, कोणत्याही व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून या शब्दांऐवजी आपण व्यक्तिचल वापरलं जातं. या शब्दांऐवजी काय वापरतो आपण? व्यक्तिचल वापरतो. मग व्यक्तिचले कोणती आहेत? व्यक्तिचले कोणती आहेत? व्यक्तिचले कोणती आहेत? इंग्रजीतली एक्स, वाय, झड ही जी लघु अक्षरे आहेत याचा अभ्यास आपण मागील तासिकेत केलेला आहे. ही जी लघु अक्षरे आहेत ही लघु अक्षरे आपण व्यक्तिचल म्हणून उपयोगात आणत असतो. आता या ठिकाणी पहा, आपण जर व्यक्तिचलांचा उपयोग केला तर आपणास याचं रूपांतर कसं मिळतं पहा. कोणतीही एक्स असो कोणतीही एक्स असो, एक्स नाशवंत आहे. कोणतीही एक्स असो, एक्स नाशवंत आहे असं रूपांतर आपणास व्यक्तिचलाचा जर उपयोग केला तर या ठिकाणी आपणास मिळतं की कोणतीही एक्स असो, एक्स नाशवंत आहे. आता तर्कशास्त्रामध्ये कोणतीही एक्स असो ही अभिव्यक्ती कोणती? कोणतीही एक्स ही अभिव्यक्ती याला चिन्हांकित करण्यासाठी आपण एक्स या सार्विक संख्यापकाचा उपयोग करतो. कंसामध्ये एक्स याला आपण सार्विक संख्यापक असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण? सार्विक संख्यापक. याला आणखीन बरीच नावं आहेत. याला आपण सार्विक संख्यापक असंही म्हणतो, याला वैश्विक परिमापक असंही म्हणतो, अशा पद्धतीनं. परंतु कंसात एक्स, कंस जर नसेल तर ते फक्त एक्स असेल तर ते व्यक्तिचल होतं. मग कंसातील एक्स हे सार्विक संख्यापक आहे आणि कोणताही एक्स यासाठी चिन्हांकन करत असताना तर्कशास्त्रामध्ये कंसातील एक्स या सार्विक संख्यापकाचा उपयोग केला जातो, या चिन्हाचा उपयोग केला जातो आणि या चिन्हाला सार्विक संख्यापक, सार्वत्रिक संख्यापक, वैश्विक परिमापक असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन पाहत असताना जर आपण विधेय अचल वापरलं, विधेय चलाऐवजी काय वापरलं? विधेय अचल वापरलं तर आपणास विधान कसे मिळते ते लक्षात घ्या या ठिकाणी. आता पहा, हे विधान तेच आहे, प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. प्रत्येक गोष्ट कशी आहे? नाशवंत आहे. विधान तेच आहे. आता या ठिकाणी आपल्याला विधेय अचलाचा उपयोग करायचा. विधेय अचल कोणती आहेत? ए पासून डब्ल्यू पर्यंत, ए पासून झड पर्यंतची जी कॅपिटल अक्षरं आहेत, गुरु अक्षरं आहेत इंग्रजीतील, ती अक्षरे विधेय अचल म्हणून आपण उपयोगात आणत असतो. आता या विधानासाठी जे विधेय अचल आपणास उपयोगात आणायचं आहे ते विधेय अचल आहे पी. तर विधेय अचल पी वापरून एक्स नाशवंत आहे, एक्स काय आहे? नाशवंत आहे
याचं जर चिन्हांकन केलं तर याचं चिन्हांकन आपणास काय मिळतं पहा, PX असं चिन्हांकन मिळतं. याचं चिन्हांकन काय मिळतं आपणास, PX असं चिन्हांकन मिळतं. आणि या संपूर्ण विधानाचं जर चिन्हांकन करायचं असेल तर याचं संपूर्ण विधानाचं चिन्हांकन कसं होईल पहा, PX या संपूर्ण विधानाचं चिन्हांकन होतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल, कारण आत्तापर्यंत जे मी आपणास सांगितलेलं आहे ते आपल्या पुस्तकी भाषेत सांगितलेलं आहे. आता थोडेसे माझे विद्यार्थी हे थोडेसे ग्रामीण भागातले आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन अजून एक थोडीशी सुलभ पद्धती सांगतो की ज्या विधानामध्ये सर्वांसंबंधी माहिती आलेली दिसेल त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना X या सार्विक संख्यापकाचा उपयोग करावा. X या सार्विक संख्यापकाचा उपयोग करावा. परंतु X म्हणजे कोणतं, जे कंसामध्ये लहान कंसामध्ये आलेलं चिन्ह आहे, या चिन्हाला तर्कशास्त्राच्या परिभाषेमध्ये सार्विक संख्यापक असं म्हटलं जातं किंवा याला सार्वत्रिक संख्यापक असं म्हटलं जातं किंवा याला काय म्हटलं जातं, सार्वत्रिक संख्यापक असं म्हटलं जातं किंवा याला आणखीन बरीच नावं आहेत. याला वैश्विक संख्यापक असं म्हटलं जातं, याला वैश्विक संख्यापक असं म्हटलं जातं किंवा याला सार्विक परिमापक असं म्हटलं जातं किंवा याला सार्विक परिमापक असं म्हटलं जातं. अशी अनेक नावे आहेत. परंतु ते चिन्ह कोणतं, लहान कंसामध्ये असलेलं X म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, सार्विक संख्यापक असं म्हटलं जातं. ज्या विधानात सर्वांसंबंधी माहिती असेल त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना सार्विक संख्यापक अगोदर लिहावायचं. त्यानंतर विधेय पदासाठी जे अक्षर दिलेलं आहे ते त्याच्या बाजूला सार्विक संख्यापकाच्या बाजूला लिहावायचं आहे. आणि या विधेय अचलाच्या शेजारी व्यक्ती चलाचा उपयोग करायचा आहे. अशा पद्धतीने एक वर्ग अंतर्भूत असलेल्या विधानाचं चिन्हांकन आपण करायचं आहे. हे दोन प्रकार अभ्यासल्यानंतर काही उदाहरणं ज्यावेळेस मी आपल्यासाठी घेईन त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की याचं चिन्हांकन अतिशय सोपं आहे. आता या सर्व अस्तित्वाची विधानाचा आकार कसा होतो पहा. याचा एक आकार असतो. याविषयी आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणताही X असो, X नाशवंत आहे, कोणताही X असो X नाशवंत आहे. या विधानात जर आपण विधेय अचल Pच्या जागी आपण काय वापरलं होतं पहा, PX हे विधेय अचल आहे की कोणताही X असो X नाशवंत आहे. या विधानात जर आपण विधेय अचल Pच्या जागी विधेय चल घेतले. विधेय चल कोणती, तीन अभ्यासली होती आपण, एक फाय, दुसरं साय आणि तिसरं न्यू. हे फायचं चिन्ह आहे, हे सायचं आणि हे न्यूचं चिन्ह आहे. असे तीन विधेय चले आपण मागील तासिकेत अभ्यासलेली आहे. तर या विधेय अचलाऐवजी जर आपण विधेय चलांचा उपयोग केला तर आपणास या ठिकाणी मिळणारा जो आकार आहे तो या विधानाचा आकार ठरतो X फाय X. हे सर्व अस्तित्वाची विधानाचा आकार आहे. पहिल्या कंसामध्ये X म्हणजे सार्विक संख्यापक, फाय हे विधेय चल आणि त्याच्या बाजूला व्यक्ती चल. X फाय X हे या विधानाचा आकार आहे. काय आहे, आकार आहे. कोणत्या विधानाचा आकार आहे, लक्षात घ्या, सर्व अस्तित्वाची विधानाचा आकार आहे. कारण परीक्षेतील वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये सर्व अस्तित्वाची विधानाचा आकार कोणता असतो अशा रिकाम्या जागामध्ये सत्यासत्यमध्ये जोड्या लावामध्ये आपणास येऊ शकतो. आता या ठिकाणी आपण सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. आता एक दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासूया, सर्व नास्तिवाची विधानाचं चिन्हांकन कसं करायचं. दुसरा प्रकार जो आपणास अभ्यासायचा आहे तो दुसरा प्रकार आहे सर्व नास्तिवाची विधान. सर्व नास्तिवाची विधान
म्हणजे यात आलेली माहिती सर्वांसंबंधी असते, परंतु ती माहिती नकारार्थी स्वरूपाची असते. परंतु ती माहिती कशी असते? नकारार्थी स्वरूपाची असते. आता आपण या ठिकाणी पाहूया की काहीही चिरंतन नाही. एक उदाहरण या ठिकाणी लिहूया. काहीही चिरंतन नाही, हे जे उदाहरण आहे हे उदाहरण सर्व नास्तिवाची विधानाचं आहे. का? कारण इथं एका वर्गाविषयीच प्रतिपादन केलेलं आहे. कोणत्या? चिरंतन. एका वर्गाविषयी प्रतिपादन करत असताना त्या संपूर्ण वर्गाविषयी प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण वर्गाविषयी प्रतिपादन करत असताना ते प्रतिपादन नकारदर्शक केलेलं आहे. म्हणून हे विधान सर्व नास्तिवाची, सर्वांविषयी नकारार्थी माहिती देणारं विधान ठरतं. सर्वांविषयी, काहीही म्हणजे सर्व आले, सर्वांविषयी नकारार्थी माहिती देणारं विधान म्हणजे सर्व नास्तिवाची विधान. काहीही चिरंतन नाही, हे विधान कोणतं विधान आहे? सर्व नास्तिवाची विधान आहे. आता ज्या विधानामध्ये कोणाविषयी कोणता गुणधर्म सांगितलेला आहे, कोणतं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे या विधानामध्ये? चिरंतन हे वैशिष्ट्य किंवा चिरंतन हा गुणधर्म, चिरंतन या गुणधर्माच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. चिरंतन हा गुणधर्म या विधानामध्ये स्वीकारलेला आहे का नाकारलेला आहे? अगदी बरोबर आहे. चिरंतन हा गुणधर्म सर्व नास्तिवाची विधानातील या उदाहरणामध्ये काय केलेला आहे? नाकारलेला आहे. मग याचं तार्किक परिभाषेमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर कसं होईल की कोणतीही गोष्ट असो, कोणतीही गोष्ट असो, कोणतीही गोष्ट असो, ती चिरंतन नाही, ती चिरंतन नाही. चिरंतन याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो शाश्वत असा होतो. कोणतीही गोष्ट असो ती चिरंतन नाही असं याचं तार्किक परिभाषेमध्ये होणारं रूपांतर आहे. आता कोणतीही गोष्ट आणि ती, कोणतीही गोष्ट आणि ती याऐवजी जर एक्स हे व्यक्तिचल वापरलं, काय वापरलं आपण? कोणतीही गोष्ट आणि ती याच्याऐवजी काय वापरलं? एक्स हे व्यक्तिचल वापरले तर आपल्याला विधान कसं मिळतं पहा. कोणताही एक्स असो, कोणताही एक्स असो, एक्स चिरंतन नाही असं विधान मिळतं पहा. कोणताही एक्स असो, एक्स चिरंतन नाही, चिरंतन नाही असं तार्किक परिभाषेतील रूपांतर आपणास प्राप्त होतं. असे विधान आपल्याला मिळते. आता या ठिकाणी सार्वत्रिक संख्यापक आपण वापरतो चिन्हांकन करताना. सार्वत्रिक संख्यापक, सार्विक संख्यापक, वैश्विक परिमापक, वैश्विक संख्यापक एक्स का वापरावं? कारण या ठिकाणी आलेली माहिती ही सर्वांसंबंधीची आहे. म्हणून या विधानाचं चिन्हांकन करत असताना जे संख्यापक आपणास उपयोगात आणायचं ते संख्यापक आहे सार्विक संख्यापक एक्स, याचा उपयोग करायचा आहे. ते घेतलं आणि विधेय अचल आपण या ठिकाणी वापरलं ई. कशाविषयी? चिरंतन याच्याविषयी. विधेय अचल, विधेय म्हणजे ज्याच्याविषयी माहिती आलेली आहे. विधेय अचल कोणतं वापरलं आपण? ए पासून झडपर्यंतच्या अक्षरापैकी ई हे चिन्ह वापरलं आणि नाही आलेलं आहे. नकारार्थी चिन्ह कोणतं आहे? तर्कशास्त्रामध्ये निषेध आहे. याचा जर आपण उपयोग केला एक्स या सार्विक संख्यापकाचा, ई या विधेय अचलाचा आणि निषेध हे नकार दर्शवण्यासाठी या तीन चिन्हांचा उपयोग करून जर काहीही चिरंतन नाही या विधानाचं चिन्हांकन केलं तर सर्वांविषयी माहिती असल्यामुळं एक्स हे सार्विक संख्यापक येईल. ती माहिती चिरंतन या वैशिष्ट्य या गुणधर्माविषयी आहे. म्हणून त्यासाठी आपण ई या ठिकाणी घेऊया एक्स आणि ती माहिती नकारार्थी असल्यामुळं ईच्या अगोदर निषेधचं चिन्ह येईल. म्हणजे या विधानाचं चिन्हांकन पहिल्या कंसामध्ये एक्स हे सार्विक संख्यापक, निषेध ई एक्स अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होतं. आता या विधानाचा आकार
म्हणजे विधेय अचलाऐवजी याला विधेय अचल जे आहे या विधानाचं आपण जे चिन्हांकन केलेलं आहे एक्स निषेध EX हे विधेय अचल आहे. हे विधेय अचल जर आपण काढून टाकलं आणि त्या ठिकाणी जर आपण विधेय चलाचा उपयोग केला फाय साय आणि न्यू याच्यापैकी एकाचा, तर आपल्याला सर्व नास्तिवाची विधानाचा काय मिळतो विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर, सर्व नास्तिवाची विधानाचा आकार मिळतो. पहिल्या कंसामध्ये एक्स निषेध नॉट फाय एक्स हा सर्व नास्तिवाची विधानाचा आकार आहे. आणि पहिल्या विधानामध्ये आपण काय अभ्यासलं होतं? सर्व अस्तिवाची विधानाचा आकार. पहिल्या कंसात एक्स फाय एक्स हा कशाचा आकार आहे? सर्व अस्तिवाची विधानाचा आकार आहे. आता या ठिकाणी आपण ही विधाने अभ्यासलेली आहे. दोन विधानांची प्रकार, सर्व अस्तिवाची विधाने आणि सर्व नास्तिवाची विधाने. आता हे सांगत असताना याचं अध्ययन करत असताना आणि मी अध्यापन करत असताना आपला थोड्याशा शंका मनामध्ये आल्या असतील आणि काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या नसतील. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, एखादी गोष्ट आपणास अध्ययन करत असताना समजत नाही, त्यावेळेस आपणास ती गोष्ट पूर्णपणे अभ्यासली नाही असा त्याचा अर्थ हो. त्यासाठी आपण काय करूया, एक सरळ या ठिकाणी आपण काही उदाहरणं घेऊया. कोणती? लक्षपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो? एक वर्ग अंतर्भूत असलेली, एक वर्ग समाविष्ट असलेली सामान्य विधाने याची काही उदाहरणं घेऊया. आणि ती उदाहरणे सर्व अस्तिवाची आणि सर्व नास्तिवाची या दोनच प्रकारची असतील. याचं चिन्हांकन कसं करायचं ते आपण पाहूया आणि मग या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. त्यातलं पहिलं विधान आहे जे आपल्या पुस्तकातही ही विधानं दिलेली आहेत. फक्त यांचं चिन्हांकन करत असताना आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील. पहिलं विधान काय दिलेलं पहा, सर्व काही मौल्यवान असते. सर्व काही मौल्यवान, सर्व काही मौल्यवान असते, सर्व काही मौल्यवान असते असं विधान आहे. मी एकवाची विधानाचं चिन्हांकन करत असताना आपणास सांगितलेलं होतं की खाली आपणास परीक्षेमध्ये 2 कंस दिलेले असतात. त्या 2 कंसामध्ये आपल्याला योग्य प्रकारची चिन्हे दिलेली असतात. मग ती व्यक्ती चले अचले जे काही असेल त्या चिन्हांचाच उपयोग करून आपणास चिन्हांकन करावयाचं असतं. आता या ठिकाणी हे विधान सर्व अस्तिवाची विधान आहे, परंतु हे विधान एक वर्ग अंतर्भूत असणारे आहे. कारण या विधानामध्ये मौल्यवान या एकाच गुणधर्माचे या एकाच वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे. इथं 2 वर्गांविषयी प्रतिपादन केलेलं नाही आहे. सर्व काही म्हणजे वर्ग होऊ शकत नाही. इथं एखाद्या वर्गाविषयी माहिती आलेली नाही. काही म्हणजे काहीही असू शकतं. आणि इथं मौल्यवान या गुणधर्माविषयी, एका गुणधर्माविषयी विश्लेषण आलेलं. म्हणून इथं हे एक वर्ग अंतर्भूत असलेले सर्व अस्तिवाची विधान आहे. आता या विधानाचं चिन्हांकन करत असताना आपण कसं करावं? अगदी सोपं आहे. कसं केलं जाईल ते या ठिकाणी पहा. सर्वांविषयी माहिती असल्यामुळं या विधानाचं चिन्हांकन करत असताना एक्स हे सार्विक संख्यापक येईल. ज्या विधानामध्ये सर्वांसंबंधी माहिती आलेली असेल त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना जे संख्यापक आपणास उपयोगात आणावयाचं असतं, जे परिमापक आपणास उपयोगात आणावयाचं असतं, संख्यापक म्हणजेच परिमापक, परिमापक म्हणजेच संख्यापक समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. परिमापक वेगळं आणि संख्यापक वेगळं नाही. तर्कशास्त्रात 2च संख्यापक आहेत. एक आहे एक्स हे संख्यापक आहे आणि दुसरा आहे EX हे संख्यापक आहे. हे सार्विक संख्यापक आहे, सार्वत्रिक संख्यापक आहे आणि हे अस्तित्वदर्शक संख्यापक आहे. तर ज्या विधानामध्ये सर्वांसंबंधी माहिती आलेली असेल त्या विधानाचे चिन्हांकन करत असताना एक्स या सार्विक संख्यापकाचाच उपयोग केला पाहिजे, दुसऱ्या संख्यापकाचा नाही. आणि त्यानंतर
ती माहिती जर होकारार्थी असेल तर निषेध नकार घेण्याची आवश्यकता नाही. मग विधेय पदासाठी आलेलं जे अक्षर आहे त्यासाठी विधेय अचलाचा उपयोग करावायचा आहे. विधेय अचले कोणते आहेत? ए पासून झडपर्यंतची अक्षरे. या ठिकाणी कोणतेही अक्षर घ्या, मौल्यवान म्हणजे इम्पॉर्टंट. आपण या ठिकाणी या घेऊया, आय घेऊया, आय एक्स असं याचं चिन्हांकन होईल. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळं एक्स आलं, मौल्यवानसाठी आय आलं आणि काहीहीसाठी व्यक्ती चल जे वापरलेलं आहे ते आलं, एक्स आलं. दुसरं विधान या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे, फक्त आपल्याला थोडंसं या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. दुसरं विधान घेऊया आपण. दुसरं विधान घ्या, ते हत्ती आहेत. ते हत्ती आहे. आता इथं किती वर्गांविषयी माहिती आलेली आहे? फक्त हत्ती या वर्गाविषयी माहिती आलेली आहे. मग याचं चिन्हांकन काय होईल? सर्वांसंबंधी माहिती आहे. जे जे हत्ती असतील त्या सर्वांविषयी माहिती आहे. हा जातीवाचक शब्द आहे. सर्वांविषयी माहिती असल्यामुळे एक्स हे सार्विक संख्यापक आलं आणि हत्ती म्हणजे एलिफंट, त्याच्यातलं अक्षर आलं ई, एक्स. ते साठी आलं एक्स, हत्तीसाठी आलं ई आणि सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळं एक्स हे सार्विक संख्यापक आलं. कोणताही, कोणतेही, काहीही याच्यासाठी काय घेणार आपण? एक्स घेणार. विधेय पदासाठी विधेय अचल घेणार आणि ते ती याच्यासाठी काय घेणार? व्यक्ती चल घेणार. आता बा तिसरं विधान या ठिकाणी आपण घेऊया. तिसरं विधान पहा काय आहे. तिसरं विधान अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. काहीही शाश्वत नाही. काहीही शाश्वत नाही. काहीही शाश्वत नाही. काही म्हणजे काय? सर्वांविषयी माहिती आहे. म्हणजे आपोआप काय येईल? चिन्हांकन करताना एक्स येईल. होकारार्थी माहिती आहे का नकारार्थी आहे? नकारार्थी आहे. म्हणजे काय येईल? निषेध येईल. आणि शाश्वत या एकाच वर्गाची माहिती आलेली आहे म्हणून काय येईल पुढं? शाश्वतला इंग्रजीतला शब्द काय आहे? तर त्याच्यातलं जे पहिलं अक्षर आहे ते आपणास या ठिकाणी घ्यायचं आहे आणि काहीसाठी आपण एक्स घेतलं, याचं चिन्हांकन होईल. पहिल्या कंसामध्ये एक्स, निषेध ई एक्स, अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होईल. आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. एक 4-5 उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की सर्व काही मौल्यवान असते. सर्व काही मौल्यवान असते. सर्व काही मौल्यवान असते. आता इथं किती विषय माहिती आहे? सर्वांविषयी माहिती आहे. मग कोणता संख्यापक येईल? एक्स हे सार्विक संख्यापक येईल. किती वर्गांविषयी माहिती आहे? एकाच वर्गाविषयी माहिती आहे. मौल्यवान, मौल्यवानसाठी काय येईल? मौल्यवानच्या इंग्रजी अक्षराचं पहिलं एक्स आणि काहीसाठी काय येईल? एक्स येईल. म्हणजे पहा पहिल्या कंसात एक्स ई एक्स असं त्याचं चिन्हांकन होईल. आणखीन काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे आपणास थोडंसं अजून समजण्यासाठी सोपे जाईल. 5 क्रमांकाचं विधान पहा की प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व, म्हणजे सर्वांसंबंधी माहिती आल्यामुळे काय येईल? एक्स येईल. किती वर्गांविषयी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? सुंदर. या एकाच गोष्टीचं, या एकाच गुणधर्माचं, या एकाच विशेषणाचं, वैशिष्ट्याचं वर्णन केलेलं आहे. ते होकारार्थी वर्णन आहे का नकारार्थी? होकारार्थी. म्हणजे निषेध घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मग सुंदरसाठी काय आहे? बी, ब्युटिफुल, बी एक्स. पहिल्या कंसात एक्स बी एक्स असं याचं चिन्हांकन होतं. असं चिन्हांकन फक्त एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्यवाची विधानाचं होतं. जिथं 2 वर्ग अंतर्भूत असतात किंवा जिथं 2 वर्गातील परस्पर संबंध सांगितला जातो त्यांचं चिन्हांकन अशा पद्धतीने होत नाही. त्यांचं चिन्हांकन वेगळ्या पद्धतीने होतं. आणि ते कसं असतं हे आपण या पुढील तासिकेत पाहूया. अजून 1-2 उदाहरणं आपण पाहून या ठिकाणी आपला तासिका थांबूया आपण. आता आणखीन काही उदाहरणं पाहूया की ज्या वर्गामध्ये
ज्या सामान्य विधानामध्ये एकच वर्ग अंतर्भूत असतं, एकाच वर्गाविषयी माहिती दिलेली असते, एकच वर्ग समाविष्ट असतो, अशा विधानाचा अभ्यास आपण या ठिकाणी आणखीन काही उदाहरणं पाहूया. 6 क्रमांकाचं विधान आपण पहा. या वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण चिन्हांकन करत जर गेलो तर आपणास ती गोष्ट अतिशय सुलभ होते. एकही गोष्ट परिपूर्ण नाही, एकही गोष्ट परिपूर्ण नाही, एकही गोष्ट परिपूर्ण नाही. आता ही जी विधानं मी घेत आहे, सामान्यवाची विधाने, एक वर्ग अंतर्भूत असलेली, ही आपल्या पुस्तकामध्ये प्रकरणाच्या शेवटी दिलेली आहे. याचं आपण चिन्हांकन पाहत आहोत. इथं किती वर्ग अंतर्भूत आहेत? एकच वर्ग अंतर्भूत आहे आणि तो परिपूर्ण या गुणधर्माचा, या वैशिष्ट्याचा आहे आणि ती माहिती सर्वांसंबंधी आहे आणि ती माहिती नकारार्थी आहे. या 3 गोष्टी लक्षात घेऊन आपण जर चिन्हांकन केलं तर आपल्याकडून त्या चिन्हांकनामध्ये चुकीचं काहीच होणार नाही. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना एक्स हे सार्विक संख्यापक येईल, नकारार्थी माहिती आहे म्हणून निषेध येईल आणि परिपूर्ण म्हणजे याला इंग्रजीतला जो शब्द असेल त्याला आपण कोणताही शब्द घ्या, तो शब्द नॉट ए एक्स असं याचं चिन्हांकन होतं. पहिल्या कंसामध्ये एक्स निषेध ए एक्स अशा पद्धतीचं एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्याची विधानाचं चिन्हांकन होतं. आणखीन काही उदाहरणं आपण या ठिकाणी 2-3 उदाहरणं पाहूया आणि मग आपली ही लांबलेली तासिका थांबूया. आता काहीही हिरवे नाही, काहीही हिरवे नाही. पहा, काहीही हिरवे नाही. किती वर्ग अंतर्भूत आहेत विद्यार्थी मित्रांनो? एकच वर्ग अंतर्भूत आहे. मग एकच वर्ग अंतर्भूत आहे तो कोणता? हिरवे. हा एकच वर्ग आहे. किती विषय माहिती आहे? सर्वांसंबंधी. होकारार्थी आहे का नकारार्थी? नकारार्थी माहिती आहे. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळं एक्स येईल, सार्विक संख्यापक एक्स येईल, वैश्विक परिमापक, सार्वत्रिक संख्यापक असं काही म्हणू शकता. याला 3-4 नावं आहेत. नकारार्थी माहिती असल्यामुळं निषेध नॉट हे चिन्ह येईल आणि हिरवे म्हणजे ग्रीन जी आणि काहीही याच्याऐवजी एक्स येईल. म्हणजे काहीही हिरवे नाही या एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्यवाची विधानाचं चिन्हांकन पहिल्या कंसात एक्स हे सार्विक संख्यापक येईल, नॉट निषेध जी एक्स असं त्याचं चिन्हांकन होतं. आता आणखीन एक 2-3 उदाहरणं पाहूया. 7 नंतर 8 क्रमांकाचं उदाहरण, 9 आणि 10 अशी 3 विधानं पाहून आपला हा लांबलेला तास थांबूया, कारण आपल्यालाही थोडंसं रिलॅक्स मिळेल. आता एकही गोष्ट हानिकारक नाही, एकही गोष्ट हानिकारक नाही, एकही गोष्ट हानिकारक नाही. आता पहा, किती विषय, किती वर्ग अंतर्भूत आहेत या ठिकाणी? एकच वर्ग अंतर्भूत आहे, 2 वर्ग अंतर्भूत नाही किंवा 2 वर्गातील परस्पर संबंध प्रतिपादन केलेला नाही, एकच वर्ग आहे. म्हणजे हे कसं विधान आहे? मग एक वर्ग अंतर्भूत असलेलं सामान्यवाची सर्व नास्तिवाची विधान आहे. कारण ती माहिती कशी आहे? सर्वांसंबंधी जरी असली तरी ती माहिती कशी आहे? नकारार्थी स्वरूपाची. मग सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळं एक्स हे सार्विक संख्यापक येईल, ती माहिती नकारार्थी असल्यामुळं निषेध येईल, हानिकारक याच्यासाठी ए आणि काहीही गोष्ट याच्यासाठी काय येईल? एक्स येईल. याचं चिन्हांकन काय होईल? एक्स निषेध ए एक्स अशा पद्धतीचं चिन्हांकन याचं होईल. आणखीन एक पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. एकही कष्टाळू नाही, एकही कष्टाळू म्हणजे मेहनती, एकही कष्टाळू नाही. किती वर्ग अंतर्भूत आहेत विद्यार्थी मित्रांनो? कष्टाळू हा एकच वर्ग अंतर्भूत आहे. कष्टाळू या वर्गातील सर्वांसंबंधी माहिती आहे, परंतु ती सर्वांसंबंधी माहिती कशी आहे? नकारार्थी. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे एक्स हे सार्विक संख्यापक येईल, नकारार्थी माहिती असल्यामुळं निषेध येईल आणि कष्टाळू म्हणजे हार्ड वर्कर याच्यातलं एच हे अक्षर येईल आणि एकही साठी एक्स येईल.
म्हणजे याचं चिन्हांकन काय होईल, पहिल्या कंसात x निषेध hx अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होईल. आता शेवटचं उदाहरण आपण घेऊन आपली आजची लांबलेली तासिका थांबूया. सर्व गोष्टी मौल्यवान आहेत. सर्व गोष्टी मौल्यवान आहेत म्हणजे इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाच्या आहेत, किमती आहे. आता या ठिकाणी सर्वांसंबंधी माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ती माहिती होकारार्थी आहे आणि एकच वर्ग अंतर्भूत आहे, तो आहे मौल्यवान या वैशिष्ट्याचा गुणधर्माचा. मग सर्वांसंबंधी माहिती आली असेल तर x हे सार्विक संख्यापक आलं, मौल्यवान म्हणजे इम्पॉर्टंट, तर त्याच्यातलं पहिलं अक्षर येईल x. होकारार्थी माहिती असल्यामुळे आपण या ठिकाणी निषेध घेतलेला नाही. म्हणजे याचं चिन्हांकन पहिल्या कंसात x हे सार्विक संख्यापक म्हणजे x अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे चिन्हांकन ज्यामध्ये एक वर्ग अंतर्भूत आहे, एक वर्ग समाविष्ट आहे, अशा विधानांचे दोन प्रकार आपण आज अभ्यासलेले आहेत. एक सर्व अस्तित्वाचे विधान आणि दुसरे सर्व नास्तित्वाचे विधान. आता आणखीन दोन प्रकार राहिलेले आहेत, जे दोन प्रकार आपण उद्याच्या तासिकेत अभ्यासूया. आणि ही 4 प्रकार अभ्यासल्यानंतर की ज्यात एक वर्ग अंतर्भूत आहे अशा सामान्यवाची विधानाचे 4 प्रकार अभ्यासल्यानंतर आपण 4 प्रकारांवर आधारित उदाहरणे एकत्रित घेऊया, म्हणजे आपणास ते चिन्हांकन आणखीन योग्य पद्धतीने समजेल. हे चिन्हांकन आपणास आले असताच पुढचंच प्रकरण जे आहे चौथे ते समजण्यास मदत होईल. म्हणून यात काही आपली अडचण असेल, यातला काही भाग, काही शब्द, काही चिन्ह आपणास अवगत झाले नसतील, समजले नसतील, त्याचा अर्थ कळाला नसेल, तर मला आपण निश्चितच मेसेज पाठवावे. आपल्या न समजलेल्या भागावर पुनर्रिव्हिजन करून तो भाग आपणास निश्चितच समजावून देण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तर्कशास्त्र हा विषय सुगम वाटत असेल, आवडत असेल, या विषयात जर रुची निर्माण होत असेल, तर आपलाच एक शिक्षक म्हणून मनपूर्वक आनंदाने माझ्या आपल्या सर्वांच्या शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबही करावे. आजच्या तासिकेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप मनपूर्वक आभार.